नमस्कार मंडळी, नोकरांना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन फॉर्म कसा भरला जातो हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्र आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण सगळा सुरू करू. ओके, तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो पहिला पॉईंट आहे महिलेचे पूर्ण नाव, म्हणजे जी महिला आहे त्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे लग्ना अगोदरचे संपूर्ण नाव या ठिकाणी मराठीमध्ये लिहायचे. त्याचबरोबर महिलेचे लग्नानंतरचे नाव, जे लग्नानंतरचे नाव आहेत हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जन्मदिनांक, या ठिकाणी मित्रांनो जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये दिनांक, महिना आणि वर्ष ह्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख लिहायची. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजे या ठिकाणी तुमचा जो पत्ता आहे आधार कार्डनुसार जो आहे तो पत्ता या ठिकाणी संपूर्ण पत्ता, गाव, पिनकोड सहित संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. चौथा पॉईंट आहे या ठिकाणी जन्माचे ठिकाण, म्हणजे जी महिला आहे त्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये जन्म झाला आहे त्याचा या ठिकाणी जिल्हा आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. गाव किंवा शहर, त्या शहराचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत आणि पिनकोड या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी जन्माचे ठिकाण या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर पाचवा पॉईंट येतो मोबाईल क्रमांक. मित्रांनो ज्या महिलेला अप्लाय करायचा आहे त्या महिलेने वैध मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे शासनाने ज्या काही तुम्हाला ॲक्टिव्हिटीज झाल्या असतील या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरती SMS येणार. त्याचबरोबर सहावा पॉईंट आहे आधार कार्ड. मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे मित्रांनो तुमचं अपडेट असलेलं या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर आणि मित्रांनो जे आधार कार्ड आहेत ते बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी अकाउंटला लिंक असलेलं तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर सातवा पॉईंट, यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाचा लाभ घेत आहेत का. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे संजय निराधार योजना असेल किंवा इतर महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना असतील त्याचा लाभ घेता येतो का, त्याचा येस किंवा नो करायचा असल्यास त्याचा दरमहा किती रुपये रक्कम येते ते ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर आठवा पॉईंट आहे वैवाहिक स्थिती, म्हणजे तुम्ही जी मॅरिटल स्टेटस आहे यामध्ये विवाहित, अविवाहित, विधवा, परित्यक्ता आणि निराधार जे काही असल्यास या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर नववा पॉईंट येतो अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, म्हणजे या ठिकाणी तुमचं ज्या बँकेत तपशील आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. बँकेचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचे आहे. बँक खाते धारकाचे संपूर्ण नाव, म्हणजे जसं या ठिकाणी तुमचं जे बँक पासबुकवरती नाव आहे त्या ठिकाणी तुम्हाला तसं लिहायचं आहे. बँकेचा खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आणि IFSC कोड, म्हणजे बँक पासबुकवरती अकाउंट नंबर आणि IFSC कोड असतो तो जसा तसा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. मित्रांनो हा सर्वात मोठा पॉईंट आहे अर्जदाराची बँकेची तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तर 10वा पॉईंट येतो आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडला आहे का. म्हणजे या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड या ठिकाणी बँक खात्याला जोडलेलं आहे का तुम्हाला येस करायचं आहे. म्हणजे नसेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करा आणि नंतर या ठिकाणी अटॅच करायचं. 11वा पॉईंट होतो नारी शक्ती प्रकार, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तुम्ही जमा करणार आहात. यामध्ये अंगणवाडिका सेविका, अंगणवाडिका मदतनीस, पुरुषिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू केंद्र सुविधा आणि सामान्य महिला यामध्ये कोणत्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म तो देणार आहात या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. यामध्ये 12वा पॉईंट येतो खालील सर्व प्रकारच्या प्रती सादर किंवा अपलोड करण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरण्यात आहेत त्यामुळे जे डॉक्युमेंट्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असेल या ठिकाणी अपलोड करायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड हे या ठिकाणी जोडायचे आहेत. जन्म दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हे या ठिकाणी देण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी नवीन या ठिकाणी रूल करण्यात आला आहे. यामध्ये मित्रांनो जर जन्म दाखला नसेल त्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. हे एक बदल झालेला आहे. त्याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्र, यामध्ये मित्रांनो तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये या ठिकाणी बदलसुद्धा झालेले आहेत. 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न दाखला नसेल, 2,50,000 पर्यंत उत्पन्न दाखला नसेल, ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी कार्ड उपलब्ध असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी जोडू शकता. त्याचबरोबर अर्जदाराचे हमीपत्रसुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हमीपत्र जोडायचे आहेत. बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे.
त्याचबरोबर एक टीप आहे. टीपमध्ये अर्जदार सदरचा अर्ज परिपूर्णमध्ये भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म आहे 2 पानी या ठिकाणी लिहून या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचं. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो एक हमीपत्र आहेत. यामध्ये मित्रांनो हमीपत्र या ठिकाणी टिक मार्क करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी टिक मार्क करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी दोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा अधिक नाही. यामध्ये टिक मार्क तुम्हाला अशा स्वरूपात टिक मार्क करायचे आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे तुमच्या जे फॅमिलीमध्ये रेशन कार्ड कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न करत नाही. त्याचबरोबर मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित शासकीय कंत्राटी किंवा सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाचे कर्मचारी नाही, संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतरचे वेतन घेत नाही. म्हणजे या ठिकाणी तुमचं कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय निमशासकीय कर्मचारी नाही किंवा या ठिकाणी रिटायरमेंट नंतर सेवानिवृत्त किंवा पेन्शन घेत नाही. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारे 1,050 रुपयेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. म्हणजे या ठिकाणी तुमचं जे काही महाराष्ट्र शासनाची योजना आहेत त्याचा लाभ घेतलेला नाही असे या ठिकाणी टिक करायचे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा नाही या ठिकाणी टिक करायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार कॉर्पोरेट बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य नाही टिक करायचे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेती नाही यासाठी टिक मार्क करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन रूलमध्ये या ठिकाणी शेतीचे जे उत्पन्न आहेत या ठिकाणी चेंज करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 5वा पॉईंट आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. म्हणजे जे आधार कार्ड आहे त्यामध्ये 4 चाकी वाहन चालतात ते म्हणजे फक्त ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोणतंही या ठिकाणी वाहन चालणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मी वरील दोषित करतो की यामध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी योग्य प्रमाणे तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर केवायसी असेल केवायसी करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवाराची सही या ठिकाणी तुम्हाला करायची. त्याचबरोबर एक नोट आहे. या नोटमध्ये एक आहे प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या हेतूने या ठिकाणी एकत्रित करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी माहिती देण्यात आली या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सफल त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज पद्धतीने सफलतापूर्वक प्रतिष्ठित झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे या ठिकाणी पाठवण्यात येईल. त्याचबरोबर अर्ज झाल्यानंतर या ठिकाणी पावती फाडून देण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी कार्यालय वापरासाठी ही प्रिंट आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म यशस्वीरित्या दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रम या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी नमूद केला जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्वाक्षरी अर्ज स्वीकारण्याची या ठिकाणी करण्याची आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.